कुणाच्या जीवावर मारता येत नाही. गरुड झेप, स्वतःच्या जीवावर मारलेली झेप, त्याला गरुड झेप म्हणतात. यानं त्यानं नाही, त्याला गरुड झेप नाही म्हणत. शून्य होता तो, शून्यातनं विश्व उभारलं म्हणून गरुड झेप. आई सोडून देते, जा तुझा तू लढ, तुझा तू भेड, तुझा तू संकटांना वादळांना सामोरं जा. जा, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सृष्टीचा नियम आहे. जो फिट आहे तो टिकेल, आणि जो फिट नाही त्याला जगायचाही अधिकार नाही, अजिबात नाही. आमची पोरं फिट बनवायची असतील ना, वादळ वाऱ्याशी झुंजायला शिकू द्या त्यांना, संकटांच्या लाटाशी खेळू द्या त्यांना, पडू द्या, ढासळू द्या, रक्त येऊ द्या, होऊ द्या वेदना. त्यातून त्याला दुःख कळेल आणि दुःख नको म्हणून सुख मिळवायच्या पाठीशी तो धावेल. कायम लक्षात घ्या, नापास व्हायची भीती असते म्हणून पास होण्यात आनंद वाटतो. नापास हा शब्दच नसता तर पास या शब्दालाही अर्थ नाही. अपयश अडचणीचा आहे म्हणून प्रत्येकाला यश हवं असतं. आमच्या पोरांना अपयश सुद्धा एकदा भोगू द्या, त्याशिवाय त्याला यशाची किंमत कळायची नाही. हे आलं पाहिजे, हे अनुभव, हे टक्के टोन पे त्यानं बघितले पाहिजेत, सांगितले पाहिजेत. त्याला सांगा, आम्ही जगतोय ते आमचं आयुष्य आहे, आमचे आयुष्य आहे. आम्ही तुला सांगू शकतो, पण तुझ्या वतीनं आम्ही अभ्यास नाही करू शकत, तो त्यालाच करायचा आहे. आमचा मुला दिवस रात्र खोलीत कोंडून घेतो, काय अभ्यास चाललाय, कसला चाललाय, काय करतोय. तुम्हाला खूप वाटतं. मी असे पालक बघितलेत, गोंजाळ साहेब, 12वीची परीक्षा आली पोराची की बाप 2-2 महिने रजा काढतो. ही तुम्हाला जेवढी काळजी वाटते ना, त्याच्या अर्धी काळजी जरी मुलाला वाटली तरी तो हवं तो घडेल. ही काळजी त्याला वाटू द्या. जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत तो घडणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. एक 4थीतला मुलगा होता, शाळेत भाषण स्पर्धा होत्या. वर्गात सगळ्यांच्या समोर भाषणाला उभा राहिला, बोलायला सुरुवात केली आणि सगळा वर्ग खो 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 खी 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 हसायला लागला, त्याची खिल्ली उडवायला लागला. भाषण करणारा पोरगा तोतरा होता, चोचरा बोलत होता. त्याचे ते चोचरे तोतरे बोल ऐकले आणि सगळे वर्गातले पोरं खळून हसायला लागली. त्या पोराला प्रचंड मोठा अपमान वाटला, गलबलून आला, डोळ्यातनं खळदिशी पाणी ओघळलं आणि अश्रू पुसत तो वर्गातनं बाहेर पडला. विलक्षण अपमान झाला होता. आता या अपमानानंतर त्याने असं ठरवलं असतं की आपण तोत्रे आहे, चोचरे आहे, जन्मजात व्यंग आहे आपल्यात, आपण उत्तम बोलू शकत नाही, उगाच आपण बोलायची चूक केली, झाला ना अपमान. आता परत आयुष्यात कधीच बोलणार नाही, कधीच भाषणाला उभा राहणार नाही. हे नैसर्गिक होतं हा विचार करणं. पण या मुलानं मात्र वेगळा विचार केला. तो काय म्हणाला मुलगा माहितीये? जी मुलं आज माझ्या बोलण्यावर हसलीत, तीच मुलं उद्या माझ्या बोलण्यावर टाळ्या वाजवतील. माळरानावर जायचा, दोन्ही गालात आत गारगोट्या ठेवायचा आणि मोठमोठ्याने बोलायचा सराव करायचा. गारगोट्या बोलताना गालाला घासायच्या, रक्त ओघळायचं, जिभेला टोचायचं, जिभेला फोड यायचे. 1-2 नाही, अखंड 6 महिने तोंडात गारगोट्या ठेवून मोठमोठ्याने बोलत होता, रक्ताळलेलं तोंड. पण गारगोट्या तोंडात असल्यामुळे जिभेला वळण मिळालं आणि 6 महिन्यानंतर आस्ते आस्ते त्याचा तोतरेपणा गेला. स्पष्ट स्पष्ट उच्चार यायला लागले. वर्ष घालवली तरी 1 वर्षानंतर आता तो स्पष्ट बोलत होता. नंतर त्याने विचार केला, पल्लेदार वाक्य फेकता यायला हवीत, त्यासाठी श्वास टिकायला हवा, त्यासाठी दम टिकायला हवा, छातीचा भाता मजबूत हवा. काय करावं लागेल माहिती घेतली आणि त्याला कुणीतरी सांगितलं, रोज डोंगरावर पळत जायचं आणि डोंगरावरनं खाली पळत उतरायचं. छाती भक्कम होते, मजबूत होते, भाता बलदंड होतो, श्वास टिकतो, दम टिकतो, पल्लेदार वाक्य फेकता येतात. वर्षभरानंतर त्यांनी पल्लेदार वाक्यांसाठी सराव चालू केला. पळत पळत जायचा, सरळ डोंगर पळत पळत चढायचा आणि डोंगरावरनं खाली उतरायचा. अखंड 6 महिने तो डोंगर चढत उतरत होता. या प्रचंड व्यायामानं छातीचा भाता मजबूत झाला, श्वास दम टिकू लागला. आता पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली. आता उच्चार स्पष्ट झाले, पल्लेदार वाक्य फेकता यायला लागली. बोलणं जमलं, पण काय बोलायचंय ज्ञान हवं. यांनी एनसायक्लोपीडियाचे सगळे खंड आणले आणि अभ्यासाला सुरुवात केली. आता उत्तम बोलता येतंय ना, माझं बोलणं सुद्धा वैचारिक प्रभावी झालं पाहिजे.
अभ्यास चालू केला, पण वय असं होतं की एका जागी बसायचाच नाही, तू फार वेळ टिकायचाच नाही. अर्धा तास वाचत बसला की त्याला वाटायचं उठावून बाहेर फिरून यावं. मग तो अर्ध्या तासानंतर उठायचा, बाहेर फिरायचा, मित्र आले असतील त्यात रमायचा, परत तासभर वेळ जायचा, परत यायचा, उगाच वेळ घालवला, परत येऊन बसायचा, परत अर्धा पाऊण तास अभ्यास झाला की परत वाटायचं जावं बाहेर. त्याच्या लक्षात आलं असा अभ्यास नाही होणार आपला, असा अभ्यासच होणार नाही. हे सारखं बाहेर जाणं, जागेवर उठणं नाही, अभ्यास होणार नाही. विचार केला काय करता येईल, तो सरळ उठला, एका सलून मध्ये गेला आणि सलून मधल्या नाभिकाला त्यांनी सांगितलं, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाक. नाभिक म्हणला अर्धे? हो, अर्धच टक्कल कर. नाभिकानं त्याच्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाकले. आता अर्ध्या डोक्यावर केस होते, अर्ध्या डोक्यावर टक्कल होतं. त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघितला, स्वतःला स्वतःकडे पाहावे ना. तो घरी आला, आता बरं झालं, आता माझं बाहेर जाणं आपोआप बंद. अशा अवतारात काय आपण बाहेर जाऊ शकत नाही. आता बाहेर जाणं बंद झालं. परत अभ्यासाला बसला. आता बाहेर जायचा विषय नव्हता. तास, 2 तास, 3 तास अखंड अभ्यासाला बसायचा. आणि 3-3 तास बसला की मग त्याला डुलकी यायची, झोप यायची. तो म्हणला नाही, झोप येऊन चालणार नाही, डुलकी येऊन चालणार नाही, अभ्यास झाला पाहिजे, अखंड झाला पाहिजे, उदंड झाला पाहिजे. पण डुलकी यायचीच. शेवटी विचार केला, परत सलून मध्ये गेला. नाभिकाला म्हणाला, सगळे केस काढा, फक्त शेंडी ठेव, फक्त शेंडी ठेव. नाभिकानं सांगितल्यासारखं त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढले, फक्त शेंडी ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचा तिथं भिंतीला मागं खुंटी होती. त्या खुंटीला त्याने एक रस्सी बांधली आणि रस्सीचं दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधून घेतलं आणि बसला अभ्यासाला. आता डुलकी आली की मान पुढं व्हायची आणि रस्सीत आणली जायची, शेंडीला ताण बसायचा, प्रचंड वेदना व्हायच्या, झोपच उडायची. आता येऊ दे झोप, आता काय नाही होत. बसला, अखंड अभ्यास करत बसला, प्रचंड ज्ञानवंत झाला, विचारवंत बनला. तो डेमोस्टेनिस जगातला पहिला वक्ता म्हणून जगप्रसिद्ध झाला. मला झोप येते, शेंडी ठेवून आला. हे तुम्ही सांगून नाही, हे त्याला वाटलं पाहिजे. हे आपल्या मुलानं स्वतः केलं पाहिजे. मग 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 घडता येतं, मग घडवता येतं, हवं ते बनवता येतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला वाटू द्या, त्याला वाटू द्या काय करायचं आहे ते. तुमचा भ्रम आहे ना तुम्हाला बुद्धी नाही, नसू द्या. तुमचा भ्रम आहे ना तुमच्या शारीरिक क्षमता नाही, नसू द्या. फक्त एक गुण ठेवा, सातत्य, बस, दुसरं काही नाही. वज्रासारखा कठीण दगड, पण त्याच्यावर एकच पाण्याचा थेंब पडतो आणि तो एक पाण्याचा थेंब त्या वज्रासारख्या कठीण दगडाला सुद्धा भेग पडतो. ताकद त्या थेंबाची नाही, ताकद त्याच्या सातत्याची आहे. तो सतत 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 पडत राहतो. काही मुलं सांगतात, मी अभ्यास करतो पण माझ्या लक्षात राहत नाही, मी अभ्यास करतो पण माझी स्मरणशक्ती नाही. अभ्यास सतत 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 रंधा मार, सातत्य, सराव, हे सगळ्यात महत्वाचं आहे. असं होतच नाही वाचलंय लक्षात राहत नाही, राहणारच. एकदा वाच, नाही राहिलं, दुसऱ्यांदा वाच, नाही राहिलं, तिसऱ्यांदा वाच, नाही राहिलं, चौथ्यांदा वाच, नाही राहिलं, पाचव्यांदा वाच, 6व्यांदा लक्षात येईल, पाठ झालंय. सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगातली सगळ्यात लांब नदी अमेझॉन, उगमाजवळ फक्त एक थेंब पडतो तिचा, दर 7 सेकंदांनी. दर 7 सेकंदांनी एक थेंब. हजारो वर्ष झाली त्या अमेझॉन नदीच्या उगमाचं 7 सेकंदानंतर एका थेंबाचं सातत्य चुकलं नाही. त्या एका थेंबातनं अमेझॉनची जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सातत्य खूप मोठं काम करतं. रोज 1 तास करा, काही अडचण नाही. परीक्षेच्या वेळेला तुम्हाला अभ्यास करायची गरजही पडणार नाही, पण रोज 1 तास सातत्य, सराव, हे अत्यंत महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एकदा ध्येय ठरलंय ना, मग तुम्ही हत्ती आहात, सिंह आहात का मुंगी आहात, फरक पडत नाही. तुम्ही किती सातत्यानं कष्ट करता याच्यावर तुमचं यश ठरतं. तुम्ही मुंगी, हत्ती, काही नाही उपयोग. मुंगी बघितली कधी? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. मग कणभर मुंगीला जर आपलं ध्येय गाठणं जमत असेल तर आपल्याला काय अडचण आहे? केवढा मेंदू दिलाय आपल्याला. एका तत्वज्ञाला कोणतरी विचारलं, हे जग कधी संपेल?
तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करताना एकाच जागी बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंत जवळ आलाय. मला आराम करत असणारी बसलेली मुंगी फक्त दाखवा, चुकून दिसणार नाही. शिस्त तिच्याकडनं शिकावी. डोळे नाहीत हो, आंधळे असतात मुंग्या, मुंग्यांना डोळे नाहीत, दृष्टीही नाही ती, पण रांग चुकत नाही तिची. आणि आम्ही सांगतो चष्मा घाला म्हणले डॉक्टर, त्याशिवाय दिसणारच नाही. नाहीतर झाला असता महिन्यापूर्वीचा अभ्यास. चष्मा नव्हता म्हणून थांबलंय. काय कारण आहेत आमची? नाही, दीपक सर शिकवतात उत्तम, पण पप्पांना म्हणलंय मी गाडी दिली तर जातो. उपयोग काय? मुंगी कारण सांगते मला डोळे नाहीत, रांग कशी धरू? नाही हो, अखंड काम करत असते. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला मुंगी 8 महिने अविरत काम करत असते, अविरत. मग पोरं म्हणतात एवढं काम करायचं वय, मरायचंय का? माणूस कामानं कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी येतो? काम साठलं की. काम कधी साठतं? काम रेंगाळत ठेवलं की. काम कधी रेंगाळतं? वेळेत नाही केलं की. वेळेत कधी नाही करत? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? काय करायचं ते ठरलंच नसलं की. कधी ठरत नाही. स्वतःवर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो? स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की. स्वतःच्या क्षमता कधी माहिती नसतात? स्वतःची ओळख नसली की. उपयोग काय? ज्याला स्वतःची ओळख नाही तो स्वतःची ओळख कशी निर्माण करणार, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे, कामानं जर माणसं मरत असती तर मुंग्या सकाळी जन्माला येऊन दुपारी मरायला पाहिजेत. अखंड काम करतात. मुंग्या किती जगतात माहितीये? मुंग्यांचं आयुष्य किती वर्षाचं असतं? काही मुंग्यांच्या प्रजाती 30 वर्ष जगतात.